विनीत सुतार आणि आदित्य जाधव. चला गोलंदाजीला येतात ते गोलंदाज विलास. पहिला चेंडू खोलवर, चेंडू विलास यांचा एकदा. आणि प्रकाश अतिशय चांगले असे क्षेत्ररक्षक आहेत, फलंदाज आहेत आणि आपल्या संघाला अनेक वर्षापासून घेऊन चालतात प्रकाश. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू. बघा डायरेक्ट हिट होते की नक्कीच. डायरेक्ट जर हिट झाली असती तर नक्कीच गडी बाद झाला असता, चांगला मोहरा टिपला असता. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 2 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. व ब्लॉक यांना चेंडू हाताळतात कारण अनेक वर्षाचा अनुभव आहे विलास यांच्याकडे आणि एवढ्या वर्षापासून गोलंदाजी करतात. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचली गेली आहे ती 3 या धावसंख्यावरती. पहिलं षटक चालू आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर आहेत. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. आणि नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे इथे. तर रिव्ह्यू चेक करायचा थर्ड अंपायर. रिव्ह्यू चाललेला आहे, पंच चेक करतात. आणि 35 राहील वाईट. आणि अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचली गेली आहे ती 4 या धावसंख्यावरती. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू, चांगला प्रहार केलाय. चेंडू जात आहे लेग साईडला आणि नक्कीच 4 धावा. खेळला गेला आणि धावसंख्या 4 ने पुढे सरते. धावसंख्या पोचली गेली ती 8. चेंडू झालेत ते, चेंडू झाले 4. पहिलं षटक चालू आहे मैदानामध्ये विलास यांचं. चला पंच सामना सुरू करायचा आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू आणि पुन्हा एकदा 1 चौकार. आणि धावसंख्या पोचली गेली ती 12. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. एक षटकांतर बोईसर या लेव्हन या संघाची धावसंख्या झाली ती
अत्य चांगला चेंडू कव्हर दोन केला, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू येत आहे. नक्कीच बघूया चौकार येतो काय आणि हा येतोय चौकार. धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 18. दुसरा षटक चालू आहे मैदानात. गोलंदाज आहेत ते जीत, चांगली फलंदाजी करत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि नक्कीच केलाय लॉंग ऑफला. नक्कीच षटकार आणि पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या झाली ती 25. चेंडू झाल्या 3 आतापर्यंत. पुन्हा एकदा बघा फलंदाज येतो षटकार. फलंदाज आहे तो आयुष. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते बोईसर या 11 संघाकडून, आयुष यांच्याकडून. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. चेंडू जात आहे मिड विकेटला. नक्कीच एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचली गेली आहे ती 32. चांगला या षटकामध्ये समाचार घेत आहेत दोन्ही फलंदाज बोईसर 11 या संघाचे. पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू जात आहे हवाई फायर. षटकार. चला धावसंख्या पोचली गेली आहे ती 38. 38 धावा. 2 षटकानंतर अप्रतिम फलंदाजी केली गेलेली आहे ती 38 धावांची. या षटकामध्ये बघा 26 धावा पटकावल्या बोईसर 11 या संघाने. 2 फलंदाज खेळत आहेत ते म्हणजे वैभव आणि आयुष. अप्रतिम फलंदाजी 2 फलंदाजाकडून बघायला मिळते. आणि तिसरं षटक घेऊन येतात ती गोलंदाज नितेश. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू चांगला खेळून गेलेला आहे. चेंडू जात आहे पुन्हा एकदा मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. क्षेत्ररक्षणाकडून एक धाव निश्चित पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव सुद्धा साहजिकरित्या पूर्ण केली गेली आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 40 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पुढे येण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू शॉर्ट मिडॉनला. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या झाला 41. का रे मैदान असं आहे का 70-75 धावा सुद्धा चेस होता. मी मागे पण बोललो होतो की या मैदानामध्ये
धावा चेस करणे सोपं आहे, कारण हवा एवढी सुट्टी आहे मैदानामध्ये आणि षटकार सुद्धा लांब लांब जातात. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला प्रहार केल्यास जात आहे मिड विकेटला आणि नक्कीच बघा बॅक टू बॅक 2 षटकार फलंदाज मारत आहेत. वैभव खूपच चांगली 8 चेंडू 27 वर हा फलंदाज खेळत आहे. बघा 50 मारतो का आजच्या दिवसामध्ये बघा. आणि हा षटकार बघा बॅक टू बॅक 3 षटकार त्याच झोन मध्ये खेळला गेला. बोईसर संघाचे स्पॉन्सर अजित जाधव नक्कीच खाऊ कॉर्नरमध्ये उभे आहेत आणि नक्कीच तुम्हाला मॅच जिंकल्यानंतर पाहिजे तेवढा नाश्ता मिळणारच आहे खाऊ कॉर्नरमधून. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचली गेले 60 आणि 3 षटकानंतर धावसंख्या पोचली गेली ती बोईसर 11 संघाची 60. शेवटचं षटक अंतिम षटक. चला थँक्यू डीजे. चला धावसंख्या पोचली गेली ती 60. या धावसंख्यावरती शेवटचं षटक अंतिम षटक, कारण या हाय स्कोर आहे या टुर्नामेंटचा तो म्हणजे 82 धावा पटकावल्या त्या बेनापट्टी बॉईज संघाने. बघूया तो रेकॉर्ड मोडतो का कोण आजच्या दिवसामध्ये बोईसर 11 संघ. तर 82 धावा पटकावल्या होत्या. हाय स्कोर आहे बेनापट्टी बॉईज संघाचा आणि गोलंदाज आहे तो आकाश. बघा आजच्या दिवसातील हायस्ट धावसंख्या उभारतात की. पुन्हा एकदा चांगला पहार, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चेंडू हाताला गेला आणि चेंडू तो करत आहेत बोईसर 11 संघाचे. म्हणजे अप्रतिम गेल्या वर्षी संघ सुद्धा आला होता खेळण्यासाठी आणि चांगली खेळ दाखवला होता ह्याच मैदानामध्ये. आणि आता पुन्हा एकदा खेळ दाखवत आहेत. पुन्हा एकदा प्रहार केलेला लॉंग लेगला आणि जातो इथे क्षेत्ररक्षणाकडे चेंडू. एक धाव निश्चित पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि निश्चित 2 धाव. पहिला लॉंग लेग चेंडू प्रहार केला होता फलंदाजांनी आणि 2 धावा आणि धावसंख्या पोचली गेली ती 66. वैभव हा 40 वरती खेळत आहे. मग 10 धावांची गरज आहे 50 मारण्यासाठी 50.
आणि हा येतोय पुन्हा एकदा मिड विकेट. बघा नक्कीच खूपच चांगली फलंदाजी करत आहे फलंदाज. धावसंख्या पोचली गेली इथे आतापर्यंत 72. बघा 10 धावा 11 धावा जर केल्या तर नक्कीच हाय स्कोर होईल या टुर्नामेंटचा. आणि फलंदाज जे खेळत आहेत वैभव 46 धावावर खेळत आहे. 13 चेंडू 46 धावा. बघा 13 चेंडू 46 धावा. बघा 353 स्ट्राईक रेटवरती खेळत आहेत फलंदाज. 353 स्ट्राईक रेट आहे. आणि चांगली फलंदाजी. खूपच चांगली फलंदाजी. निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू आहेत. बघा 2 चेंडूत मोठा प्रहार येतो का. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू चांगले हाताळले गेले. आणि नक्कीच येतोय षटकार. आणि फलंदाजाने बॅट वरती करायचे. 50 धावा झाल्या. जोरदार टाळ्या होत्या फलंदाज वैभवसाठी. 52 धावा पटकावल्या. 16 चेंडू 52 धावांची खेळी केली. अप्रतिम वैभव. आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 78 धावा. स्कोर धावका झालेला 79 धावांचं आव्हान ठेवले सामना जिंकण्यासाठी बिनधास्त पापडी या संघाला.
घ्यायचा आहे. पंचांकडे चेंडू दिलेले आहेत. त्याला सलामीजोडी उतरत आहेत ते म्हणजे नितेश आणि विलास. विलास आणि नितेश सलामी जोडी बिंदास पापडी या संघाकडून. नक्कीच चांगली फलंदाजी केली गेली बोईसर 11 या संघाने. सामना जिंकण्यासाठी 79 धावांचं आव्हान ठेवले 4 षटकामध्ये बिंदास पापडी या संघाला. चार षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी बघायला मिळाली. चला यानंतर नेक्स्ट सामना दुसरा सामना होईल 3 षटकाचा राहील. जो कुठला संघ विजय होईल तो 2 हात करेल कालबादी मालाड संघाने. बघा कालबादी मालाड संघाने जो सामना विजयी झाला बघा 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावा दिल्या नाही आणि सामना विजयी झाला कालबादी मालाड. स्ट्राईकला आहेत ते नितेश, नॉन स्ट्राईकला ते विलास आणि गोलंदाजीला येतात ते वैभव. चला बघा फलंदाजी केली, गोलंदाज सुद्धा येतात वैभव. वैभव खांजोडे नक्की आमचे बोईसरमध्ये सुद्धा मित्र आहेत. नक्कीच पंचांचा इशारा वाईट स्वरूपात संघाचं खातं ओपन होत आहे ते बिंदास पापडी या संघाचं. पुन्हा चांगला प्रहार केलेला आहे. चेंडू जात आहे मिड ऑनला. 1 धाव पूर्ण आणि 1च धावावर समाधान आणि 1 धावाने धावसंख्या पोचली गेली 2 या धावसंख्येवरती. की राव विलास हे मोठे फटके खेळण्यात बिंदास संघाकडून नेहमी अग्रेसर असतात. तीच भूमिका त्यांना पार पाडायची आता या 4 षटकामध्ये. आणि पुन्हा चांगला प्रहार केलेला आहे शॉर्ट मिडनला नक्कीच इथे आणि गडी आकाश चांगला प्रहार केला होता. मिड विकेटला चेंडू जात होता आणि नक्कीच झेल पकडला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला प्रहार होता. चांगलं क्षेत्ररक्षण जो झालं झेल पकडला गेला. पुन्हा एकदा चांगला चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव. तर 79 धावांचं आव्हान ठेवले बोईसर 11 या संघाने 4 षटकामध्ये. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेले चेंडू झाले ते आतापर्यंत.
4 चेंडू हाताळले, धावसंख्या झाली ती फक्त 2. अप्रतिम षटक हाताळले ते वैभव. पुन्हा एकदा मानाचा प्रयत्न, पंचा वळतात आमच्या दिशेने वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली ती 3. नक्कीच एक धावसंख्या पोचली गेली आहे ती 4. चेंडू झालेत 5. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा दोन माझ्या बऱ्या, पुन्हा एकदा पंच आमच्या साईडला वळले गेले. पुन्हा एकदा वाईट. हा रिव्ह्यू दिलेला असेल, तुम्हाला डाऊटफुल असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकतात. क्षेत्ररक्षक संघ दोन्ही संघांना दिलेले आहेत रिव्ह्यू, तुम्ही घेऊ शकतात. आणि धावसंख्या पोचली गेली ती 5. शेवटचा चेंडू. आणि षटक संपलेला आहे. पंचांचा इशारा. 1 षटकांतर 1 गडी बाद. बिंदास पापडी या संघाची धावसंख्या झाली ती 5. नक्कीच निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. त्याला कालबादी मालाड संघाचा कर्णधार इकडे यायचा आहे. नक्की उंचावून चढवला चेंडू आहे, नक्की झेल होऊ शकतो. आणि झेल सुटलेला इकडे. आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सर धावसंख्या पोहोचली गेली ती. धावसंख्या झाल्या 8. नक्कीच पुन्हा एकदा चांगला प्रहार केलेला चेंडू जात आहे मिड विकेटला. 1 धाव पुन्हा दुसरी धावाचा प्रयत्न होत आहे. आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेला. चला कालबादेवी मालाड संघाचा कर्णधाराने इकडे यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये यायचं आहे कालबादेवी मालाड. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. अतिशय चांगला चेंडू आणि गडी बाद. 2 षटकांतर धावसंख्या पोहोचले गेले ते बिंदास पापडी या संघाची 6-10.
थँक्यू आणि नवीन फलंदाज किशन. तर तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज किशन. चला आकाश. नवीन फलंदाज विशाल. नक्कीच आमचे परम मित्र अजय काले यांचं आगमन झालेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली आहे ती 11. पुन्हा चांगला चेंडू, चांगला प्रहार केला, नक्की झेल होऊ शकतो आणि गाडी बाद. थँक्यू अजय. नक्कीच अजय काले आणि शिवनाथ नायगावकर माझे परम मित्र आहेत आणि या टुर्नामेंटसाठी नक्कीच येतात, कारण नक्कीच स्वर्गवासी जमुना बिस्तू चषक 2026 साठी त्यांचा मंचावर बसायचं यायचं आहे. नक्कीच पोलीस दलात कार्य करतात, पण वेळ काढून आपल्यासाठी इकडे उपस्थिती देतात. 4 दिवस त्यांची उपस्थिती आहे. हॅलो, नक्कीच रिफर घेतलेला आहे रिव्ह्यू, बघूया सक्सेस होते की नाही. आणि डिसिजन आहे वाईट. आणि नक्कीच व्हॉट्सअपला बरोबर. आता कोणाला नक्कीच पुन्हा एकदा उंचावून चढवला चेंडू, नक्कीच झेल होतो का बघूया, कारण बक्षीस जिथे आहे उत्कृष्ट गोलंदाजाला नक्की शूज आहेत इकडे, म्हणून झेल पकडत जा. गोलंदाजाला शेवटच्या फेरी शूज भेटतील. बेस्ट गोलंदाज या टुर्नामेंटमध्ये ठरला जाईल, त्याला शूज आहेत आणि शूज दिलेले आहेत ते म्हणजे आमचे सुरेश बाबर सर यांच्याकडून आलेले आहेत. अप्रतिम ट्रॉफी आहे, ती सुद्धा तुम्हाला दिली जाईल. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताला, एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचली गेली आहे ती 15. शेवटचे 2 चेंडू आहेत. नक्कीच पुन्हा उंचावून चढवून हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच मोठा प्रहार षटकार. पुन्हा एकदा उंचा चढला, नक्की झेल होऊ शकतो. आता एक्स्ट्रा चुकी करतात का बघूया. आणि पुन्हा एकदा चुकी करतायत क्षेत्ररक्षक आणि षटक संपलेला आहे. 3 षटकांचा धावसंख्या पोचली गेली आहे ती बिंदास पापडी या संघाची 22.
चला शेवटचं षटक अंतिम षटक गोलंदाज आहेत ते. चला अंकित गोवारी शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येतात अंकित गोवारी. अतिशय चांगला चेंडू जोरदारशी अपील केली होती, अपील फेटाळलेले आहे. चला पंच गडी बाद दिलेला आहे लेग पंचानी. थँक्यू तुझे. नक्कीच गडी बाद झालेला आहे आणि नवीन फुलांना गेलाय प्रकाश. धावसंख्या पोचते ती 26. शेवटचे 24 शेवटचे चेंडू आहेत ते 3. आणि नक्कीच गडी बाद झाला असता पण एक्स्ट्रॅक्शन गडी घेतला नाही. लक्षात ठेवा गडी बाद करत जा. बक्षीस आहे गोलंदाजासाठी सुद्धा, उत्कृष्ट गोलंदाज जो ठरेल. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू आहे. आणि त्रिफळाचीत बघा, एक्स्ट्रॅक्शननी गडी बाद केल्याने पण गोलंदाजांनी त्रिफळाचीत केला आणि सामना विजय झाला. तो बोईसर लेवण्या संघाचा विजयी झालेल्या हरल्या संघाचं कौतुक. चला आता सामना होईल तो मालाड वर्सेस बोईसर लेवण्या. मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो वैभव, मिस्टर वैभव याच्यात 16 चेंडू 52 धावा, अप्रतिम. आणि गोलंदाजीमध्ये 1 षटकामध्ये 5 धावा 1 गडी. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय वैभव. जर्सी आणि मेडल देतील आमचे जंबो सर. जंबो सरांच्या हस्ते मेडल आणि टी शर्ट देतील वैभव यांना. आणि मॅचचं नाणेफेक